तर नमस्कार मंडळींनो, आज आम्ही मारतलो चेस्ट. डायरेक्ट पॉइंटवर येतोय मी. आज चेस्ट मारतोय. माझ्यासोबत कोण? सातारकर आणि मालवणकर यांचा असा बॉन्डिंग होतं आता चेस्ट. कोण दाखव ना तू कोण? मीच तो सातारकर. हा ह्योच सातारकर. आता आमचा तुम्ही वर्कआउट बघा. डायरेक्ट पॉइंटवर झालं. जास्त काय बोलणं नाही. तुमच्या साताऱ्यात काय फेमस आहे? कंदी पेढा. कंदी पेढ्याची ताकद कशी? आणि आमच्या आता काय म्हणू बराच काय आंब्याची ताकद. रत्नागिरीत आंब्यास डिक्लाइन. ओके, डिक्लाइन मारतं तर तुम्ही बघा. थोडं बेंच मागे होईल अजून. मागे होईल बेंच, कारण की डिक्लाइन मारतो ना. इकडे येऊ प्रेशर तुमच्यामध्ये. ओके, बॅक स्ट्रेट. जास्त हलक्या झाला वेट पण ठीक आहे. एल्बो तुमचा आतमध्ये येतो. असे तुमचं 3 मारू आहे. आणि नंतर आपण जाऊया दुसऱ्या सेटवर. दुसऱ्या सेटला बेंच असो आम्हा खाली दाखवतो. जो तुमचा मिडलला बघ, मिडलला इकडे लोवर प्रेशर. त्याच्यामुळे तिसरा पण लगेच दाखवेल तुम्हाला, कारण की आमचे झालेले सेट असतात ना तुमच्या. तो पार्ट जरासा खराब झाला व्हिडिओचा. पूर्ण गेलो तो डिटेल मध्ये देखायला बघा. आता मिडल वर येतात बघा. 1 2 3 4 5 6 7 8 मिडल घेऊया. डिक्लाइन साठी मी घेतलेलं आहे बघा. ही अशी खाली आहे. अजून एक खाली घेतली. आणि आता ह्या आमका देखायचो सातारकर. तुमच्या कंदी पेढ्याची ताकद लावा आणि आमका देखाया की ह्या कसा मारतात. काय आहे याचं नाव? विसरलंय. नाही, अरे हा तुझंच नाव केतन. हा, ह्या कसा विसरतलंय बाबा. ह्या माझ्या जन्माच्या रक्तात जिमचा. करून दाखव. काय तर डिटेल सांग बरं. डायरेक्ट मारतय. मार 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 चल. घ्या. खाली फास्ट. जरा वर ये, जरा वर ये, फास्ट वर ये जरा. बस. हे बघा तुमच्या ना इथे बघा हे 2 पट्ट्या आहेत बघा ह्याच्या. ठीक आहे. हा आहे इन्क्लाइन साठी. हा मिडल जी पट्टी आहे ना ती आहे तुमच्या मिडल साठी चेस्ट. आणि ही लोअर चेस्ट साठी. आणि ह्याला म्हणतात इन्क्लाइन, ह्याला म्हणतात डिक्लाइन आणि ह्याला म्हणतात मिडल. ओके. बऱ्याच जणांना हे डिक्लाइन आणि इन्क्लाइन मध्ये ना फरक समजत नाही. सो हे आहे डिक्लाइन आणि हे आहे इन्क्लाइन. ह्यालाच म्हणतात इन्क्लाइन डिक्लाइन बेंच प्रेस. आणि ते कशावर घेतं ते डिपेंड करतं. आम्ही घेतोय स्मिथ मशीनवर घेतलं. आणि ती त्यावर पण घेतलेलं, पण आता जाऊ दे, तो पार्ट कट झाला. असे 3 झाले मग तुमका की मग तुमका घेऊची असा काय सांग रे. काय ते 3 झाले की केबल मशीन. मग तुमका घेऊची असं केबल मशीन. केबल मशीन आहे बघा अशी. ती तुमका देखावतो आम्ही कशी मारतात ती. थांबा. कसा खेचीचा आता तुमचा मी दाखवतो. बरेच जण त्याच्यात ना हे एल्बो मागे अशा हात मागे एल्बो मागे. एल्बो 90 डिग्री खेचा. पैसा खेचा, पैसा खेचा. चेस्ट हिट करायचं. 4 5 6 7 8 10.
आयसोलेशन मुवमेंट जेवढी जास्ती मारेल तेवढी चांगली. कमी खूप वेट खूप कमी. वेट ह्याच्यात कमी ठेवायचं, रेप्स जास्ती मारायचे. सातार कर मारतो किती मारतो? कंदी पेड्याची ताकद लायतो आता सातार कर. चले सातार कर पूर्ण ताकद लाव. येऊ दे कंदी पेढे बाहेर नको आणू फक्त. कंदी पेढ्याची फक्त ताकद लाव. हा ठीक आहे. तर आता दुसरं घेऊया सेट आपण मिडल चेस्ट साठी. बघा आता ही एक्सरसाइज कोणत्या पार्टला ते पण सांग ना. तर सगळ्यांना वाटणार डिक्लाइनला घेतलं म्हणजे लोअर चेस्टला येते. अप्पर चेस्टला घेतो. हा कन्फ्युजन असतं. ही मला पण होती. याला पण होतं. याला मी सांगितलं की मला सांगत आहे नाही दादा ते असं नसतं. ठीक आहे केल्यानंतर कळालं. अप्पर चेस्टला आपण ब्रेक करतो. आता थोडेसे बँडच पाहिजे. ओके स्लो स्लो 6 कमी वेट आहे ना म्हणून मी फास्ट मारतोय. जास्त वेट स्लो तेव्हा घ्यायचं जेव्हा वेट जास्त आहे. नुसतं मारत राहायचं नाही. तुम्हाला अप्पर चेस्टवर आलं पाहिजे. अरे मी मालवणी बोलतोय ना. तुमची छाती फुगा होईल अशी अशी. अशी फुगा होईल छाती. लास्टला पंप टाकायचा बोलतो. पुऱ्या आंब्याची ताकद, हापूस आंब्याची पूर्ण ताकद लायलंय. आता कंदी पेढेवालं तुमका सातारावालं दाखवायचं कशी मारते. गेले कंदी पेढे वाईट भेटतं ना. काय काय अरे बोल बोल. वाईट वाले भेटतं. दुबई मध्ये काजूकतली येतो. चल मार. हा व्हेरी गुड. जास्त वर घेऊ नको. खाली घे. इथे आलं पाहिजे. मार. हाताच्या वर नको घेऊ. हा स्क्विच कर. स्क्विच कर इथे. हा कर इथे. दाब जोरा. मसलला स्क्विच करा. हा बरोबर घे. तर असं काहीतरी होतं आजचं वर्कआउट. आणि वर्कआउट जर बघितलं असेल तर तुम्ही लाईक करा, शेअर करा. आणि मालवणी कंटेंटसाठी हो मालवणी कंटेंटसाठी. आणि याच्यानंतर पुशअप पण मारा. आम्ही दाखवत नाही तुम्हाला. पण अशा कंटेंटसाठी, फनी कंटेंटसाठी वर्कआउटमध्ये थोडं फनी काहीतरी करतोय. तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. बाय.